आज 1 जानेवारी 2 दिवसापूर्वी इथे खूप जोराचा लेक इफेक्ट स्नो झाला, त्याचा आढावा. 28 डिसेंबर वर्किंग डे असल्यामुळे सकाळी फक्त वॉकवे आणि एंट्रन्स एवढंच घाईघाईत साफ करता आलं. पण घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकरता किती काम वाढवून ठेवलं आहे. छतावर सुद्धा खूप थर साठलेत. व्हेंटिलेटर जवळही स्नोचा ढीग झालेला आहे. शनिवार सकाळ उजाडली. आज ढगाळ हवामान आहे. -5 टेम्परेचर आहे आणि विंड चिल -11. 12 वाजून गेलेत, पण खाली येण्याच्या आधी वरून काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेतोय. इथे शेजारीच एक झाड आहे, त्याच्यावर एक खार बसली आहे. आणि आता झूम करून बघितलं तर ती पाठमोरी आहे, पण शेपटी हलताना दिसतीये. खूप जोराचा वाराही आहे. आज शनिवार जरी असला तरी ड्राईव्हवे मात्र साफ करण्यासाठी प्रत्येकाला बाहेर यावंच लागतं. आणि मॅन्डेटरी असतं. आता पाठीमागची काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी खिडकीपाशी आलोय. पूल सगळा भरलाय. आजूबाजूला पण खूप भरलेलं आहे. झाडावर इतका स्नो झालाय की हे बघितल्यानंतर मला खरोखरच मागे एकदा काश्मीरला गेलो होतो त्याची आठवण आली. आणि आता खरं वाटेल का की आपण इथे सप्टेंबरमध्ये आलो तेव्हा पूल इतका सुंदर, डेक इतका क्लिअर आणि झाडं एवढी हिरवीगार दिसत होती रादर. पण इथे नेचर इतकं बदलतं की एकाचा दुसऱ्याशी काही संबंध राहत नाही. ही आमच्या पाठीमागचे घर आहेत. खूप स्नो झाला आज.
पाठीमागे पण त्यांनी कशावर तरी टार्पोलिन टाकलेलं दिसतंय. बहुतेक बार्बेक्यू असणार. हे नाही काय, आज तर काही बॅकयार्ड साफ करता येणार नाहीये. बॅकयार्ड म्हणजे फक्त डेक. आता पुढे आलोय आणि गाडी आणि ड्राईव्हवे साफ करायला. ड्युएल ब्रशचा मात्र स्नो काढायला खूपच चांगला उपयोग होतो. एक दोन तीन गाडी साफ झाली. आता थोडं ड्राईव्हवे साफ करून टाकू. आणि आता पाठीमागे आलोय. 30 डिसेंबर रविवार सकाळी 11 वाजलेत. खूप भरलेलं आहे. जवळजवळ 15 सेंटीमीटर स्नो सगळीकडे झालेला आहे. वरच्या खिडकीमध्ये काय काय, कुठे काही स्नो जमलाय का हे बघतोय. पॅरापेटवर थोडंसं दिसतंय. आज खरं म्हणजे आज स्वच्छ ऊन आहे. टेम्परेचर मात्र 0 आहे, पण विंड चिल आणि खूप कमी आहे. खूप भुसभुशीत असतो, पण व्हॉल्यूम मात्र खूप. ते आमची स्टेप कशी भरलेली आहे. आता सुरुवात करतोय. पूल पूर्णपणे भरलाय. कड थोडीशी दिसते. हे दारापासून सुरुवात करावी. खूप शक्ती नाही लागत, पण तरी लोटावं मात्र लागतं. सगळं खाली लोटल्यामुळे मात्र एवढं भरलं. ही दुसरी बाजू. बर्फाची केवढी स्लॅब दिसते. स्नोची, बर्फ नाही.
एवढा स्नो लोटला तरी सुद्धा अजूनही डेक किती राहिलाय. आज 1 जानेवारी. आत्ता बघतोय की काय डेकची परिस्थिती आहे. आता सगळा डेक स्वच्छ झालाय. पण अजूनही लेवल मात्र इतकी जास्त आहे की आता पाय मात्र आत जातोय आणि वर चढायला मात्र काही त्रास पडत नाही. तेव्हा आता बाहेर जायला हरकत नाही.